तर चला मैत्रिणींना नमस्कार, कशा आहात? धनतेरस आणि दिवाळीच्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे। तर मी सारखं व्हिडिओ पाहायचे, मी आज 10 ब्लाऊज शिवले, मी आज 8 ब्लाऊज शिवले। माझं सुद्धा खूप स्वप्न होतं एका दिवसात 9 ते 10 ब्लाऊज शिवायचे, पण आजपर्यंत कधी शिवले नव्हते। तर मी काल खूप मनापासून प्रयत्न केले, सकाळपासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मी ब्लाऊज शिवत होते आणि मी एका दिवसात तेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत। तर आज आपण ते ब्लाऊज पाहणार आहोत। आणि हो, तुम्हाला जर ब्लाऊज आवडले तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही पण एका दिवसात किती ब्लाऊज शिवता ते सांगा, कारण का रेग्युलर मी व्हिडिओ पाहते, रेग्युलर बाया एका दिवसात 10 ब्लाऊज शिवतात, पण ते खरंच शक्य नाही, खूप त्रास होतो। आणि हे काम आपलं असं आहे की एका जागेवर बसून इरबोळ ब्लाऊज शिवायचं म्हणजे लवकर तब्येत खराब व्हायचे कारण आहेत। तर आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन ब्लाऊज शिवायला पाहिजे। मीही तेच करते, मला जसं जमेल, जसं सहन होईल मी तेवढंच काम करते। पण आता दिवाळी आहे आणि खरंच खूप दिवसाची इच्छा असल्यामुळे मी प्रयत्न केला आणि दिवाळीला जर मन लावून जास्त काम नाही केलं तर बऱ्याच बायकांना ब्लाऊज भेटत नाही आणि त्या नाराज होतात, म्हणून मला तर खरंच शिवून पाहिजे होते आणि शिवलेले आहेत। मेन म्हणजे त्याच्यामध्ये काही ब्लाऊज विदाऊट डिझाईन आहेत, डिझाईनचे नाही आहेत, पण पूर्ण ब्लाऊज साडीवरचे आणि अस्तरचेच आहेत। तर चला मग आपण पाहूया। आणि खरं तर मी खूप खुश आहे, कारण का मी जे ठरवलं होतं ते केलंय। मी एका दिवसात 10 ब्लाऊज शिवलेले आहेत, पण त्याच्यातलं एक ब्लाऊज कालच एका ताईंनी नेलं, म्हणून मी त्याच्यामध्ये आज एक शिवलेलं ब्लाऊज टाकलं आहे मैत्रिणींनो। तर चला मग आपण ते ब्लाऊज पाहायला चालू करूया। सगळेही बिना डिझाईनचे नाही आहेत, काहीला डिझाईन आहेत, काहीला नॉर्मल डिझाईन आहेत, काही एकदम प्लेन आहेत। कारण का मी सांगितलं होतं मला पूर्ण एवढी हेवी डिझाईन टाकून ब्लाऊज शिवणं होणार नाहीत, कारण का आता 3 दिवस आपली दिवाळी राहिली आणि 30 ते 32 ब्लाऊज आहेत, त्याच्यातले काही मी कॅन्सल करायला सांगितलेत, म्हणजे दिवाळीच्या नंतर देणार आहे। पण प्रत्येकीला 2-2 ब्लाऊज तरी मला द्यायचे आहेत। तर ते कव्हर करण्यासाठी मी सिंपल आणि नॉर्मल ब्लाऊज शिवून द्यायचा प्रयत्न केला आणि आपले जे कस्टमर आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलं आणि सहखुशीने मानलं, जसं तुम्हाला जमेल तसं शिवून द्या। तर चला मग आपण ब्लाऊज पाहूया। हे पहा, हे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे, येलो कलरची साडी, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर येलो कलरची लेस लावली आहे। हे आपलं पहिलं अस्तरचं ब्लाऊज आहे। आता इकडे बटन वगैरे लावल्यावर एक नंबर लुक येईल ब्लाऊजला। हे आपलं पहिलं ब्लाऊज आहे आणि खरं तर व्हिडिओ काढायला अजिबात वेळ नव्हता, पण त्यातमधूनही वेळ काढून आणि काल ज्या ब्लाऊज न्यायला येणार होत्या त्यांना कॅन्सल करून ब्लाऊज व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी खरं तर मी फक्त काल ब्लाऊज दिलेले नाही आहेत। तर हे पहा, हे आहे आपलं दुसरं ब्लाऊज। याला जी ट्रेडिंग रिफिल स्लीव्ज आहे ती टाकलेली आहे। या ब्लाऊजला खरंच खूप जास्त वेळ लागतो, पण काय करणार, आता आले म्हणल्यावर तर शिवायला लागणारच। तर हे पहा, रिफिल स्लीव्ज बनवली आहे आणि खरं थोडंसं त्रास होतो शिवायला, पण शिवल्यानंतर छान वाटतं ब्लाऊज हे पहा, याला वन साईड जी बॉर्डर लावली होती ती लेस लावली, गळ्याला पाठीमागे पुरत नव्हती, तर म्हणलं वन साईड लावली तर छान वाटेल, म्हणून ही एक वन साईड लेस लावलेली आहे। हे पहा, हे आहे दुसरं ब्लाऊज, मोरपंखी ब्लाऊज आहे, चौकोनी गळा, सिंगल लेस लावली आहे। ब्लाऊज आहे कटोरीचं, पण मैत्रिणींनो त्याचमध्ये मी ब्लाऊजला हुक लावणार नाही किंवा लावलेले नाहीये, फक्त 10 ब्लाऊज शिवलेले आहेत अस्तरचे। हे पहा, कटोरीचं ब्लाऊज आहे, सिंपल चौकोनी गळा करून लेस लावलेले आहे। जसं की मी अगोदर सांगितलं, सगळ्या ब्लाऊजला डिझाईन वगैरे टाकलेली नाहीये, कारण का कस्टमरची डिमांड काय आहे आणि जास्त हाय डिझाईन मी घेतलेली नाहीये। तर दोन्ही मिळून हे पहा, हे गोल गळा आहे प्लेनमध्ये, 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज आहे। ब्लाऊज बसायला खूप सुंदर बसतो, फक्त याला डिझाईन नाही, कारण का डेली वेअरच्या काही साड्या आहेत तर त्यांना डिझाईन नको असेल किंवा कुणाला सिलाई परवडत नाही म्हणून डिझाईन टाकायची नसते, पण ह्यांना सिंपलच डेली वेअरला हवी होते। तर हे पहा, याच्यावरची साडी पिवळीच आहे, प्लेन चौकोनी गळा केलेला आहे मी हा। हे पहा, प्लेन चौकोनी गळा करून ब्लाऊज 3 पीस आहे, 3 पीस प्रिन्स कट आहे, हुक लावलेले नाहीत। आता मी हुक एका मैत्रिणीकडून लावून घेणार आहे, प्रत्येक वेळेस त्याच हुक लावतात, एवढं ब्लाऊज उरकणं शक्य नाहीये काम, म्हणून। हे पहा, चुनरीवरची साडी आहे, साडी खूप सुंदर आहे मैत्रिणींनो आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे। आता ब्लाऊजलाच प्रिंटेड खूप जास्त आलेले आहे, हाय वर्कमध्ये प्रिंटेड आहे, प्रिंटेड डिझाईन आहे, थ्रेड वर्क वगैरे नाही आहे, पण तरी पण छान वाटत आहे ब्लाऊज। मग याला डिझाईनची गरज नाही आहे, म्हणून मी सिंपल पानगळा टाकलेला आहे, एवढाही नाही, म्हणजे मोबाईलमध्ये दिसतोय की माहीत नाही। हे पहा, थोडासा आहे, घातल्यानंतर खूप छान लुक येणार आहे ब्लाऊजला।
ओके, आता हे पहा, हे आहे गोपी स्लीव्ज. हे पहा, मी असा सिंपल जे अगोदरचं ब्लाऊज टाकलं मी त्याला असं सिंपलमध्ये लेस लावलेली आहे, तर उठून दिसतोय. असं सिंपलमध्ये पानगळा केलेला आहे. नाही पहा, गोपी स्लीव्ज आहे. अशा ब्लाऊज स्लीव्जला गोपी स्लीव्ज खरंच खूप छान वाटते मैत्रिणींनो. तर ह्याची सुद्धा खूप उठून दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. गोपी स्लीव्ज एकच नंबर दिसते. हे पहा. ओके, तर हे पहा मैत्रिणींनो, हे आपलं 8वं ब्लाऊज आहे. हे आहे गोल गळ्यामध्ये सिंपल गोल्डन लेस लावली प्रिंटेड ब्लाऊज आहे. हे पहा, कटोरीचं. ओके, हे आपलं 9वं ब्लाऊज आहे. पानगळा आहे. त्यांनी जर ट्राय केलं लागले तर नॉट बसवणार आहे, पण याला नॉट लागणार नाहीये कारण का मी इथं झुकता भाग घेतलेला आहे. जे स्टोन आहे बॉर्डरवर, स्लीवच्या बॉर्डरवर जे स्टोन आहे ते स्टोन मी स्टोनला मॅचिंग लेस लावली आहे. ही लेस मोठी होती खरं तर, छोटा थोडीशी बारीक आकार करून लावली म्हणजे डबल लावायची म्हणून. हे पहा, पानगळा कटोरीचं ब्लाऊज आहे. हा शेवटचा आपला सुंदर आहे खरंच. बोटनेक आहे. हे पहा, बोटनेक ब्लाऊज आहे. त्याचबरोबर कटोरीचा, त्यांना कटोरीचाच पाहिजे होता तर कटोरीचा शिवलाय बोटनेक मध्ये. पण खरंच आपण काहीतरी ठरवतो आणि कंप्लीट होतं तर खूप छान वाटतं. हे पहा, आणि हे पूर्ण आपले 10 ब्लाऊज शिवलेले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणखीन आणि सगळ्याला आणखीन एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.